नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. 14 डिसेंबर 2025 रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सवाचा शेवटचा दिवस किंवा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्रातील एक महान नामयोगी संत होते. त्यांनी रामनाम हेच मानवी जीवनाच्या कल्याणाचे एकमेव साधन आहे हा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या महिमा आणि कार्याबद्दलची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. बालपण आणि गुरुशोध. जन्म. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845 माघ शुद्ध द्वादशी रोजी सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गणेशरावजी कुलकर्णी होते. अध्यात्माची ओढ. लहानपणापासूनच त्यांना रामनामाची प्रचंड ओढ होती. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधात घर सोडले होते. सद्गुरू भेट. अनेक तीर्थक्षेत्र फिरल्यानंतर अखेर त्यांना नांदेडजवळील इहेळगाव येथे श्री तुकामाई हे सद्गुरू भेटले. त्यांच्याकडे 9 महिने कठोर साधना व गुरुसेवा केल्यानंतर त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाव प्राप्त झाले. महाराजांचे मुख्य कार्य. रामनामाचा प्रसार. प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा हे महाराजांनी स्वतःच्या आचरणातून शिकवले. रामनामाचे सतत स्मरण केल्याने चित्त शुद्ध होते आणि सर्व दुःखांचा नाश होतो हा त्यांचा मुख्य संदेश होता. नामस्मरण केंद्राची स्थापना. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक ठिकाणी श्रीरामाची मंदिरे उभारली आणि उपासनेची केंद्रे निर्माण केली. गोंदवले येथे त्यांनी सीताराम, लक्ष्मण आणि मारुतीची स्थापना केली. अन्नदान आणि जनसेवा. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे त्यांनी अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले. आजही गोंदवले मठात येणाऱ्या हजारो भक्तांना अखंड अन्नदान केले जाते. दुष्काळात मदत. 1896च्या मोठ्या दुष्काळात महाराजांनी लोकांना केवळ आध्यात्मिक आधार दिला नाही तर त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. त्यांनी दुष्काळग्रस्तांना कामाला लावून धान्य वाटप केले. महाराजांचा महिमा. अविचल श्रद्धा. महाराज म्हणायचे, जो रामाचा होतो राम त्याचा होतो. संकटात घाबरून न जाता भगवंतावर भार सोपवून कसे जगावे हे त्यांनी शिकवले. व्यसनमुक्ती आणि समाज प्रबोधन. त्यांनी असंख्य लोकांना व्यसने, दुराचरण आणि संसारातील व्यर्थ चिंतापासून मुक्त केले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. साधेपणा. इतके मोठे संत असूनही त्यांच्यात अजिबात अहंकार नव्हता. ते स्वतःला रामाचा गुलाम म्हणवून घेत असत. शेवटचा काळ आणि समाधी. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी 22 डिसेंबर 1913 रोजी गोंदवले येथे देह ठेवला. आजही त्यांची समाधी लाखो भक्तांसाठी ऊर्जेचे आणि शांततेचे केंद्र आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.